बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली आणि या आगीत 3 बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। शिशु अतिदक्षता विभागात अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागली आणि ही दुर्घटना घडली। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3ऱ्या माळ्यावरील असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग लागली आणि 39 बाळांना या ठिकाणी ठेवलं जातं। आग लागल्याबरोबर व्हेंटिलेटरमधून ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी बाळांना बाहेर काढलं, पण त्यातील 6 बालकांना सुपर स्पेशालिटीमध्ये दाखल करण्यात आलं आहे आणि यापैकी 3 बालकांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। तर या अमरावती दुर्घटनेच्या ठिकाणी बळवंत वानखेडे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणची पाहणी करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी बळवंत वानखेडे या ठिकाणी पोहोचले आहेत आणि यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षामध्ये आग लागल्यानंतर यामध्ये 3 निष्पाप बालकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। या संपूर्ण घटनेची माहिती घेण्यासाठी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे आपल्यासोबत आहे। तो काय सांगते, तुम्ही या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी माहिती घेतली, सातत्याने तुम्ही संपर्कात होते, बेंगळुरूहून तुम्ही या ठिकाणी दाखल झाले, नेमके काय तुमच्याकडे माहिती आहे, काय सांगा? अतिशय दुःखद अशी ही घटना आहे आणि हे नेहमीच इथं आपल्याला पाहायला मिळते। मागल्या 2022-23 ला सुद्धा अशा पद्धतीची घटना घडली होती आणि त्यावेळेस त्याची चौकशी नेमल्या जाईल, बाकी काही गोष्टी केल्या जातील, राजीनामा दिला जाईल, ह्या अशा काही घोषणा झाल्या होत्या, परंतु त्याचा आतापर्यंत काही आउटपुट निघालं नाही। पण मी हे म्हणेल की ज्या कंपनीच्या मशीन्स होत्या इथं, त्याच कंपनीला पुन्हा मशीनची ऑर्डर देऊन त्या जळल्यानंतर ह्या पुन्हा जळतात, म्हणजे इथं कुठंतरी कंत्राटदाराची चूक आहे। पालकमंत्री महोदयांनी इथं 6 दिवसाच्या अगोदर आले होते। कशासाठी आले? मेळावा घ्यायसाठी, युवकांचा मेळावा, युवकांशी संवाद। या डॉक्टरांसोबत संवाद का नाही साधला? इथल्या रुग्णालयांची परिस्थिती का नाही पाहिली? हा सुद्धा या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो। पालकमंत्र्यांनी याचा राजीनामा दिला पाहिजे। काय आमची तुमची मागणी आणि पुढील भूमिका काय असणार आहे? आमचे जे आयुध आहेत त्या आयुधाचा वापर करून आम्ही हे प्रश्न मार्गी लावू। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।